नमस्कार मित्रांनो, मी आज पुन्हा तुमच्या पुढे एक नवीन भयकथा घेऊन आलेलो आहे. या भयकथेमध्ये वापरण्यात आलेली ठिकाणं किंवा गावांची नावं ही पूर्णपणे काल्पनिक असून त्याच्या प्रत्यक्ष त्या ठिकाणाची अथवा त्या घटनेची कुठलाही संबंध नाही. चला आता सुरुवात करूया. कथेचं नाव आहे 12वी स्लीपर. आता ही जी कथा आहे ती एका बंद पडलेल्या जुन्या रेल्वे लाईनबद्दल आहे आणि स्लीपर हा त्या रेल्वे लाईनशी संबंधित शब्द आहे. भुसावळ जंक्शनपासून साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर एक जुनी सोडून दिलेली साईड लाईन आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लूप लाईनसुद्धा म्हणतो, किंवा ज्या भागामध्ये मालगाड्या उभ्या असतात अशी ही जागा. पूर्वी इथे मालगाड्या उभ्या करण्याची सोय होती. आता तिथे वीजही नाही किंवा कुठला पहाराही नाही. आता फक्त वाढलेला गवत आणि गवतामध्ये हरवून गेलेले गंजलेले रूळ आणि लाकडी स्लीपर. त्या स्लीपरपैकीच एक स्लीपर जो रुळांमध्ये आहे तो इतरांपेक्षा वेगळा आहे. तो नेहमीच ओलसर असतो आणि त्यावर उभं राहिलं की तुमचं नाव घेतलं जातं, असं गावातील लोक म्हणायचे. राघव, जो की एक अर्बन एक्सप्लोरेशन करणारा फोटोग्राफर होता, त्याला निर्जन ठिकाणं शोधून तिथे फोटोग्राफी करणं खूप आवडायचं. असंच त्याला या ठिकाणाबद्दल सुद्धा कुठूनची माहिती मिळाली आणि त्याने ठरवलं, चला जाऊन शोध घेऊया, किती खरं किती खोटं. एका संध्याकाळी तो त्या बंद साईड लाईनवर गेला. सूर्य मावळत होता. लांब सावल्या रुळांवर पसरल्या होत्या. त्याने कॅमेरा सेट केला. क्लिक क्लिक क्लिक. अचानक त्याच्या कानाशी हलका आवाज झाला, राघव. तो जागेवरच दिसला. एवढ्या अंधारामध्ये आणि एवढ्या एकांत भागामध्ये कोण बरं आपल्याला हाक घालत असेल? आजूबाजूला तर कोणीच नव्हतं. राघव पुढे चालत गेला आणि स्लीपर मोजू लागला. 1 2 3 4 5 6 असं करत तो त्या 12व्या स्लीपरवर जाऊन उभा राहिला. त्याला पायात बोट असून सुद्धा त्या स्लीपरवर उभं राहिल्याबरोबर गारवा जाणवला आणि त्या ठिकाणचं लाकूड हे लाकूड नसून ओलं मांस असल्याचा त्याला भास होऊ लागला. त्याने खाली पाहिलं. स्लीपरवर एक काळसर डाग पडलेला होता. तो मनात विचार करू लागला, काय बरं असावं हे. त्यानंतर पुन्हा त्याला तोच आवाज ऐकू आला, राघव, इकडे बघ. राघवने त्या स्लीपरचा फोटो काढला. स्क्रीनवर जेव्हा फोटो उघडला तेव्हा स्लीपरवर त्याच्यासोबत एक सावलीसुद्धा उभी आहे असं त्याला त्या फोटोमध्ये दिसलं, लांब केसांची, खाली मान घालून. त्याने मागे वळून पाहिलं तर मात्र कोणीच नव्हतं. पुन्हा त्याने स्क्रीनकडे पाहिलं. सावली आता त्याच्या अगदी समोर उभी होती. मग तिथं आणखीन वेळ न घालवता राघव गावात आला आणि त्या सावलीबद्दल काही माहिती मिळते का ती माहिती काढण्याचा तो प्रयत्न करू लागला. गावात चौकशी करताना त्याला कळलं, जे की त्या लाईनशी संबंधितच होतं, की साधारण 15 वर्षापूर्वी एक मुलगी त्या लाईनजवळून गायब झाली होती. काही दिवसांनी तिचा एक बूट त्या रुळांजवळ सापडला. मात्र फार काही तिच्याबद्दल पुढे माहिती मिळू शकली नाही आणि काही कालावधीने ती लाईनसुद्धा बंद करण्यात आली. राघव पुन्हा रात्री 12:12 त्या भागामध्ये जाऊ लागला. चंद्रप्रकाशामध्ये रूळ चमकत होते. तो पुन्हा त्या 12व्या स्लीपरवर जाऊन उभा राहिला. क्षणात रूळ थरथरले. दूरवरून ट्रेनचा आवाज आला. पण या लाईनवर तर ट्रेन येत नाही. मग हा आवाज वाढत कसा चाललाय? रुळांमधील जागा काळी पडली. जणू 2 लोखंडी पट्ट्यांमध्ये एक लांब फट
होती. त्या फटीमधून थंड हवा वर आली आणि एक हात बाहेर आला. काळवंडलेला, नख तुटलेली. त्या हाताने राघवचा पाय पकडला. मला वर काढ. स्त्रीचा तुटका आवाज. राघव पिंचाळला. सोड सोड मला, सोड मला. हात ओढू लागला. स्लीपर मऊ झाल्यासारख्या वाटू लागल्या. जणू तो हळूहळू त्या खड्ड्यामध्ये बुडतोय. थोड्या वेळाने पटीतून एक चेहरा वर आला. डोळे पांढरे होते, ओठ फाटलेले. जणू काही तीच मुलगी जी काही वर्षांपूर्वी ती हरवली होती. ट्रेन आली नाही, पण मी खाली गेले, ती म्हणाली. कोणीतरी ढकललं मला. अचानक तिच्या मागे अंधारात आणखीन चेहरे दिसू लागले. एक नाही, अनेक, ज्यांनी कधीही ट्रेन पकडली नव्हती, पण रुळांनी त्यांना गिळलं होतं. राघवने जोरात स्वतःला मागे ओढलं, पण त्याचा बूट त्या पट्टीत अडकला. तो सुटला, पण बूट तिकडेच राहून गेला आणि पट बंद झाली. रूळ पुन्हा शांत झाले. सकाळी तो पुन्हा गावात गेला आणि त्याने घडलेली घटना त्याच्या एका सहकाऱ्याला सांगितली. तेव्हा तो सहकारी आणि ते पुन्हा त्या रुळाच्या जवळ गेले. तेव्हा त्याचा तो रात्री राहून गेलेला बूट बरोबर त्या 12व्या स्लीपरवर सापडला. स्लीपर ओलसर होती आणि काळसर, आणि स्लीपरवर एक नवीन डाग होता. जणू कोणीतरी वर येण्याचा प्रयत्न करत होता. राघवचे फोटो त्याने पुन्हा पाहिले. शेवटच्या फोटोमध्ये तो 12व्या स्लीपरवर उभा होता. त्याच्या मागे एक मुलगी उभी होती आणि तिच्या मागे रुळांमध्ये उघडलेली लांब काळी फट दिसत होती. फोटोच्या कोपऱ्यात एक ओळ उमटलेली होती. 12वा स्लीपर तुझा आहे. भुसावळजवळची ती बंद साईडलाईन साधी नव्हती. ती लाईन ज्या जमिनीवर टाकली गेली होती तिथे पूर्वी स्मशानभूमी होती. रेल्वे बांधकाम करताना काही जुन्या समाध्या आणि राख व्यवस्थित हलवली गेली नव्हती. रेल्वे रूळ हे फक्त लोखंड नसतात, ते 2 जागांमधलं मार्ग असतात. एक जिथे आपण प्रवास करतो आणि दुसरं जिथे काही प्रवासी कधीच पोचलेले नसतात. 12वा स्लीपर जिथे आहे तिथे 1998 मध्ये एक छोटा पण लपवलेला अपघात झाला होता. एक रेल्वे गाडी रिव्हर्स शंटिंग करत होती, म्हणजे मागे जात होती, आणि तिथं काही भटकी मुलं खेळत होती. ड्रायव्हरने पण हॉर्न दिला नाही आणि त्या मुलांच्याही लक्षात आलं नाही, आणि गाडी त्या मुलांच्या अंगावरून निघून गेली. पुढे प्रकरण दडपलं गेलं. मृतदेह काढले, पण रक्त आणि भीती जमिनीखाली राहून गेली. त्या ठिकाणी जमिनीखाली एक खोल पोकळी होती. रक्त त्या पोकळीत झिरपलं. वर्षानुवर्ष रुळांखाली ऊर्जा साचत गेली. ती ऊर्जा काळी फट बनली. फट म्हणजे ती भौतिक भेग नाही, ती एक स्मृतीचा दरवाजा आहे. जे लोक अचानक अन्यायाने अपूर्ण भीतीत मरतात, त्यांची शेवटची भावना जिथे अडकते तिथे अशी ही फट तयार होते. रूळ म्हणजे सततचा प्रवास. मृत आत्म्यांना वाटतं गाडी येईल आणि ते पुढे जातील, पण ट्रेन कधीच येत नाही. मग ते खाली ही प्रार्थना ओढतात. जो जिवंत आहे त्याला. गायब झालेली मुलगी बळी नव्हती. ती त्या मुलांपैकी एकाच्या मृत्यूची साक्षीदार होती. तिने पाहिलं होतं, पण ती गावातून पळाली होती. 12व्या स्लीपरवर तिचा तोल गेला होता. ती पडली आणि त्या पोकळीमध्ये ओढली गेली. ती पहिली नव्हती आणि ती शेवटचीही नव्हती. आता आपण सगळे म्हणाल की ही फट बंद करण्याचा काही उपाय तर आहे, मात्र तो जरा जास्त भयानक आहे. फट बंद करायची असेल तर साधं पूजन करून चालणार नाही, कारण समस्या आध्यात्मिक आहे, पण उगम अन्यायात आहे. उपाय 3 टप्प्यांमध्ये करावे लागतील. त्या मुलांच्या मृत्यूची अधिकृत नोंद करावी लागेल. नावे शोधावी लागतील.
त्यांची ओळख परत द्यावी लागेल. अनामिक मृत्यू फट वाढवतात. 12व्या स्लीपरचा विधी. अमावास्येच्या रात्री 12वा स्लीपर पूर्णपणे काढून टाकावा. त्याखालील माती उघडावी. त्या जागी तांदूळ, काळं तीळ आणि पाणी अर्पण करावं. प्रत्येक बळीचं नाव मोठ्याने घ्यावं. महत्त्वाचं, नाव घेताना रुळांवर उभं राहू नये. विधी दरम्यान फट उघडेल, थंड वारा येईल, कुजबूज ऐकू येईल. यावेळी एक प्रश्न विचारला जाईल, कोण थांबणार? जर कोणी उत्तर दिलं नाही तर फट कायम राहील. जर कोणी म्हणालं मी साक्ष देतो पण थांबत नाही, तर फट हळूहळू बंद होईल. पण जर कोणी चुकून म्हणालं मी थांबतो, तर फट त्याला स्वीकारेल आणि रूळ पुन्हा शांत होतील. पण खरं भय इथं आहे. फट पूर्णपणे बंद होत नाही. ती फक्त दुसऱ्या स्लीपरखाली सरकते. कदाचित 13वा किंवा कदाचित पहिला. आज जर तुम्ही भुसावळच्या त्या बंद लाईनवर गेलात आणि स्लीपर मोजायला सुरुवात केली, तर लक्षात ठेवा 12वा स्लीपर कायम 12वाच राहतो. तो जागा बदलतो, पण संख्या नाही. आणि जर तुम्हाला रुळांमध्ये लांब काळी फट दिसली, तर मागे वळू नका, कारण कधीकधी फट तुमच्याही मागे उघडते. 12व्या स्लीपरवर विधी झाल्यानंतर 3 दिवस सर्व शांत होतं. रुळांवर वारासुद्धा थांबलेला होता. पण 4थ्या रात्री जुनी लाईन जिथं जंगलात शिरते, तिथं कुत्री भुंकू लागली. गावातला गणेश, ज्याने विधीत नावं घेतली होती, त्याला झोप लागेना. त्याच्या कानात एकच आवाज, तू मोजलं नाहीस. तो घाबरून उठला. त्याला आठवलं त्यांनी 12वा स्लीपर काढला, विधी केला, पण त्यांनी स्लीपर पुन्हा बसवताना क्रमांक बदलला होता. नवीन स्लीपरवर बसवताना त्यावर कोणताही क्रमांक नव्हता. म्हणजे आता 12वा कोणता? गणेश आणि 2 मित्र परत लाईनवर गेले. सूर्यप्रकाशात सगळं सामान्य दिसत होतं. ते स्लीपर मोजू लागले. 1, 2, 3, 4, 5, सगळं ठीक. 11, 12, 13. पण 13व्या स्लीपरवर तो काळा डाग होता, जुन्या लाकडाचा, ज्यावर रक्तासारखा डाग होता. ते दिसले, कारण त्यांनी तो स्लीपर बसवला नव्हता. ते 13व्या स्लीपरजवळ गेले. माती थोडी खाली बसलेली. जमिनीवर बोट फिरवलं तर थंड धूर निघाला आणि मग हलकीशी रेष दिसली, काळी, जमिनीच्या मध्यातून जाणारी. फट आता 13व्या स्लीपरखाली होती. गणेशच्या डोक्यात एकच विचार आला. त्यांनी विधी तर पूर्ण केला नव्हता, कारण त्या अपघातात फक्त 3 मुलं नव्हती, एक 4था होता, ड्रायव्हर. तो जिवंत राहिला. पण अपराधीपणाने 2 वर्षांनी त्याने सुद्धा आत्महत्या केली. त्यांचं नाव त्यांनी घेतलं नव्हतं. फट का बंद झाली नव्हती? कारण अन्याय फक्त बळींचा नव्हता, गुन्हेगारही अडकला होता. त्याचा आत्मा पुढे जाऊ शकत नव्हता. यावेळी गणेश एकटाच गेला. त्याला माहीत होतं, जो मी थांबतो म्हणतो तो हरवतो. पण जर कोणीही थांबायला तयार नसेल, तर तो रुळांवर उभा राहिला. स्लीपर मोजले. 13वा. त्याने ड्रायव्हरचं नाव मोठ्याने घेतलं. वारा सुटला. रूळ हलके थरथरले. फट उघडली. यावेळी ती खोल होती. अंधारात कोणीतरी उभं होतं. 3 लहान आकृती आणि एक मोठी. डोकं खाली, हात थरथरत. माझी चूक मला पुढे जाऊ देत नाही. ड्रायव्हरचा आवाज आला. मुलांचा नाही. मुलं शांत होती. ते त्याच्याकडे पाहत होते. त्याच्या मान्यतेची वाट बघत होते. गणेशने डोळे मिटले. तो म्हणाला, मी साक्ष देतो, पण मी थांबत नाही. फट थरथरली. ड्रायव्हरने वर पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो मुलांकडे वळला. पहिल्यांदा त्याने माफ करा म्हटलं आणि मग 4ही आकृती धुरात विरल्या. फट हळूहळू मिटली. रूळ पुन्हा सपाट झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश जागा झाला. सगळं शांत होतं. तो खुश होता. तो परत लाईनकडे गेला. स्लीपर मोजले. 1, 2, 3, 4, 5, 11, 12, 13, 14 आणि 15वा. यावेळी स्लीपरवरचा डाग हा थोडा पुढे सरकला होता. त्यावर ताजं खरचटलेलं लिहिलेलं होतं, साक्षीदार. गणेश थिजला. त्याच्या पायाखाली थंडपणा पसरला. जमिनीखाली हलकीशी कंपनी निर्माण झाली. त्याला उमगलं, पट कायमची बंद होत नाही. ती न्याय मिळाल्यावर पुढच्या साक्षीदाराची वाट पाहते. त्या रात्री गणेश गायब झाला. त्याच्या घराजवळच रस्त्यावर फक्त एक आवाज ऐकू आला, रेल्वेच्या हॉर्नचा. जरी त्या लाईनवर 20 वर्षांपासून ट्रेन चालली नव्हती, जरी त्या लाईनवर 20 वर्षांपासून ट्रेन चालली नव्हती, जर तुम्ही कधी एखाद्या बंद रेल्वे लाईनवर गेलात आणि स्लीपर मोजायला सुरुवात केली, तर 15वा स्लीपर टाळा, कारण आता फट साक्षीदार शोधते आहे. धन्यवाद.